रसरशीत आंबट गोड चवीचा हा गुळंबा एकदा बनवून ठेवला तर तुम्ही अगदी वर्षभर केव्हाही खाऊ शकता। नमस्कार, व्हेज नॉनव्हेज तडका या चॅनलवरती मी सोनाली आपलं मनपूर्वक स्वागत करते। तर आज मी तुम्हाला कैरीचा गुळंबा बनवून दाखवणार आहे। तर हा गुळंबा वर्षभर अगदी आरामशीर टिकतो, एकदम असा रसरशीत तयार होतो। आंबट गोड चवीचा असा हा गुळंबा लहान मुलांना तुम्ही चपातीसोबत खाण्यासाठी टिफिनला देऊ शकता। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात। गुळंबा बनवण्याकरता मी इथे 2 मोठ्या आकाराच्या कैऱ्यांची साल काढली आणि इथे दाखवल्याप्रमाणे मोठ्या आकाराच्या किसणीने किसून घेतलेल्या आहेत। गॅसवरती एक पॅन ठेवलंय, यामध्ये आता अर्धा ते 1 चमचा तूप घालायचं। तूप थोडंसं गरम झाल्यावर यामध्ये 4 लवंग आणि 1 छोटा दालचिनीचा तुकडा घातलाय। तर हा व्हिडिओ स्किप झालाय। नंतर यामध्ये आपण जो कैरीचा किस घेतला होता तो सर्व घालून घ्यायचा। यानंतर आता हा कैरीचा किस आपल्याला तुपामध्ये छान असा 2 ते 3 मिनिट परतून घ्यायचा। असा कैरीचा किस तुपावरती परतून घेतल्यामुळे गुळांब्याची चव अगदी छान लागते। तुम्हाला एक निवेदन आहे, या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्याकरता व्हेज नॉनव्हेज तडका या चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करा। 2 ते 3 मिनिट कैरीचा किस तुपावरती परतून घेतला, त्यानंतर यामध्ये गूळ घालायचा। तर मी इथे 1 कप भर गूळ घातलेला आहे। ही कैरी जास्त आंबट नसल्यामुळे थोडा कमी गूळ घातलाय। जर तुमची कैरी जास्त आंबट असेल तर गुळाचे प्रमाण तुम्ही वाढवू शकता। आता यामध्ये गूळ छान असा मिक्स करून घ्यायचा। जसं जसं गरम होत जातं तसं तसं गूळ छान असा वितळला जातो। आपल्याला हा गुळंबा वर्षभर टिकवायचा आहे, त्यामुळे यामध्ये अजिबातही पाणी घालायचं नाही। यामध्ये आता एकदम थोडंसं मीठ घालायचं आणि मंद गॅस करून साधारण 4 ते 5 मिनिट गुळंबा शिजवून घ्यायचा। अधूनमधून असा हा गुळंबा हलवून घ्यायचा। साधारण 4 ते 5 मिनिट गुळंबा शिजवून घेतला तर बघा अजूनही हा थोडा पातळ आहे, त्यामुळे अजून 1-2 मिनिट हा गुळंबा आपण शिजवून घेऊयात। 2 मिनिटांनी आपला हा गुळंबा खाण्यासाठी तयार आहे। तर बघा बऱ्याच जणांना ही कैरी किती वेळ गुळामध्ये शिजवावी हे कळत नाही, त्यासाठी इथे मी एक टिप्स सांगते। एखाद्या चमच्यावरती गुळांब्यामधील जी चासणी आहे ती घ्यायची, नंतर ती बोटांमध्ये घ्यायची आणि अशा पद्धतीने चेक करायचं। जर हलकीशी तार आली की समजायचं आपला गुळंबा शिजलेला आहे। गुळंबा शिजवताना गॅसची फ्लेम एकदम कमी किंवा मग मध्यम ठेवावी, त्यामुळे कैरी गुळामध्ये छान शिजली जाते आणि आंबटही लागत नाही। थंड झाल्यावर गुळंबा तुम्ही पाहू शकता एकदम असा रसरशीत तयार झालाय, कोरडा सुद्धा नाही आणि याचा रंगही तुम्ही पाहू शकता। हवाबंद काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवला तर वर्षभर अगदी आरामात टिकतो।